शालार्थ आयडी घोटाळा, दोषी शाळा संचालकांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर तरतूद करा. शिक्षण आयुक्तालयाचे महत्त्वपूर्ण पत्र. नागपूर. शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये शाळा संचालकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनियमितता करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळविल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर घोटाळ्यातील दोषी शाळा संचालकांची पूर्ण मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात यावी अशी मागणी माजी विधान परिषद सदस्य श्री नागो गाणार यांनी केली होती. या संदर्भात शिक्षण आयुक्तालयाने महत्त्वाचे पत्र जारी करून सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. माजी आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री सचिवालय नागपूर यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन हरुण अतार यांनी अधिकृत उत्तर दिले आहे. या पत्राद्वारे अनियमित वैयक्तिक मान्यतेबाबत शासनाच्या सध्याच्या तरतुदींची माहिती देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार अनियमित वैयक्तिक मान्यतेबाबत शासन शुद्धीपत्रक दिनांक 23 ऑगस्ट 2017 नुसार उच्चस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन निर्णय पारित करण्याचे शासन निर्देश आहेत. या सुनावणीअंती रद्द होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्रदान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करण्यात येते. यासोबतच शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2026 मधील नवीन तरतुदींनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार असणारे व्यवस्थापन किंवा व्यक्तीवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी आता एकत्रित समान कार्यपद्धती म्हणजेच एसओपी निश्चित करण्यात येत असून त्यानुसार प्रादेशिक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना शिक्षण आयुक्तालयामार्फत दिल्या जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.